जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्ध्यात डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची महास्वच्छता मोहीम 3.50 टन कचरा संकलित 45 स्वयंसेवकांचा सहभाग। वर्धा शहरामध्ये आज स्वच्छतेचा एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने आणि डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी तसेच श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी 1 मार्च 2026 रोजी सकाळी 8:30 वाजतापासून वर्धा शहरात महास्वच्छता अभियान उत्साहात पार पडले। राज्याच्या विविध भागांमध्ये एकाच वेळी राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे नियुक्त स्वच्छता दूत असलेले डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून व्यापक स्वरूपात स्वच्छता मोहिमा राबवत आहे। विशेष म्हणजे 16 नोव्हेंबर 2014 रोजीच्या स्वच्छता अभियानाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे। तसेच डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्र सरकारचा पद्मश्री आणि महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला। वर्धा शहरातील वैकुंठ भूमी रोड नगर परिषद परिसरात हे स्वच्छता अभियान राबवण्यात आले। या मोहिमेमध्ये ज्येष्ठ समाजसेवक सुरेश पट्टेवार यांच्यासह नगर परिषद कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवलाय। सकाळी 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये तब्बल 418 चौरस मीटर परिसर आणि 1 किलोमीटर रस्ता स्वच्छ करण्यात आला। एकूण 3.50 टन कचरा, त्यामध्ये 1.50 टन ओला आणि 2 टन कोरडा कचरा गोळा करून डम्पिंग यार्ड मध्ये पाठवण्यात आला। या उपक्रमाला एकूण 45 सदस्य सहभागी झाले होते। संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी लेखी अभिप्राय देत प्रतिष्ठानाच्या कार्याचं कौतुक केले। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।